नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता दुसरी धडा 8वा विषय मराठी आजीबरोबरचा प्रवास. ऐका, म्हणा, वाचा. अर्चित आणि श्रेया आजीबरोबर आगगाडीतून प्रवास करत होते. आजी खिडकीजवळ बसली होती. तिच्यासोबत अर्चित, श्रेयाही बसले होते. प्रवासामध्ये आजी मुलांची काळजी घेत होती. आगगाडी जात असताना आजी पिशवीतील फळांच्या बिया खिडकीतून बाहेर टाकत होती. आता अर्चित व श्रेया आजीबरोबर, कोणाकोणाला आजी आहे, आजी माहीत आहे ना. पप्पांच्या आईला आजी म्हणतो आपण, आईच्या आईला आजी म्हणतो. तर अर्चित व श्रेया आजीबरोबर आगगाडीतून प्रवास करत होते. आजी खिडकीजवळ बसली होती आणि तिच्यासोबत अर्चित व श्रेया बसला. तिच्यासोबत अर्चित व श्रेया ही तिची नातवंड बसली होती. प्रवासामध्ये आजी मुलांची काळजी घेत होती आणि आगगाडी जात असताना आजी पिशवीतील फळांच्या बिया खिडकीतून बाहेर टाकत होती. आणि मग आगगाडी म्हणजे आपली ट्रेन बोलतो आपण त्याला, ती जात असताना आजी फळांच्या बिया खिडकीतून बाहेर टाकत होती. आता हे बघा, आजीचं चित्र आहे. आजी बाहेर बिया टाकत आहे. आता पुढे हे पाहून अर्चितने आजीला विचारले, आजी तू हे काय करत आहे? आजी म्हणाली, मी बिया बाहेर टाकत आहे. मग आजी काय म्हणाली की, अर्चित आजीला म्हणाला, आजी तू काय करत आहे? तर आजी म्हणाली, मी बिया बाहेर टाकत आहे. पाऊस येईल तेव्हा या बिया जमिनीत रुजतील आणि या बियांपासून झाडं तयार होतील. मग जेव्हा पाऊस येईल तेव्हा या जमिनी आहेत, ज्या बिया आहेत त्या जमिनीमध्ये रुजतील आणि त्यातून त्या बियांपासून नवीन झाडं तयार होतील. झाडांना फुलं फळं लागतील आणि रस्त्याच्या बाजूने येणाऱ्या लोकांना झाडापासून सावली मिळेल. रस्त्याच्या बाजूने जाणारे जे लोक आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना झाडापासून सावली मिळेल. आजीचे हे बोलणे ऐकून मुले खुश झाली. मुलांनीही आजीच्या पिशवीतील काही बिया हातात घेतल्या. आजीबरोबर मुले बिया खिडकीतून बाहेर टाकल्या लागली. मग मुलांना आजीचं म्हणणं पटलं. ते म्हणणं ऐकून ते खुश झाले आणि मग त्यांनी काय केलं की तिच्या पिशवीत हात टाकला आणि काही बिया हातात घेतल्या आणि त्या खिडकीतून बाहेर टाकू लागले. अशा प्रकारे आजीबरोबरचा प्रवास हा धडा आपला शिकून संपूर्ण झालेला आहे. प्रवास करणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. आपण एका ठिकाणाहून एका गावाला दुसऱ्या ठिकाणी जातो त्याला आपण प्रवास म्हणतो. आता मला हे समजलं. प्रश्न 1, आजीने बिया कुठे ठेवल्या होत्या? तर आजीने बिया पिशवी मध्ये ठेवल्या होत्या. बिया कधी रुजतील? पाऊस आला की बिया रुजतील. असं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर झालं. आजीचे म्हणणे ऐकल्यानंतर मुलांनी काय केले? आजीचे म्हणणे ऐकल्यावर मुलांनी पिशवीतून बिया बाहेर टाकल्या. आजीसोबत केलेल्या प्रवासाचा तुझा अनुभव सांग. आमच्या आजीसोबत आम्ही जेव्हा प्रवास केला होता तेव्हा आजीसोबत आम्ही पुण्याला गेलो होतो बसने आणि तेव्हा आम्ही खूप मजा केली होती. जर पाऊस पडला तर बियांचे कळेल, जर पाऊस पडला नाही तर बियांचा रोप होण्यास मदत होणार नाही. बियांचं रोप होण्यासाठी पावसाची खूप गरज आहे. खाली दिलेल्या शब्दांचा मध्यने शब्दकोशांचा अर्थ शोधून समजून घे. प्रवास, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. रुजणे, जमिनीत मुळे तयार होणे. पिशवी, साहित्य ठेवण्यासाठी असलेली एक जागा. सावली, झाडांचा राहिलेला आडोशाला सावली म्हणतात. आता घटनाक्रम ओळखावा, क्रमांक लिहा. आता पहिली कोणती घटना झाली? आजीने बिया खिडकीतून बाहेर टाकल्या. श्रेया आजीसोबत आगगाडीतून प्रवास करत होते. मुले आजी बरोबर खिडकीतून बाहेर टाकल्या. आजीचे बोलणे ऐकून मुले खुश झाली. त्याच्यामध्ये पहिला यो आला आहे. नंतर आजीचे बोलणे ऐकून मुले खुश झाले आणि चौथा यो आहे. अशा प्रकारचे वाक्य आहे. ऐका, म्हणावं, लिहा. आजीच्या विज्ञान शिक्षण जाणाऱ्या होणाऱ्या श्रेया
अशा प्रकारे आपला धडा 8वा झालेला आहे. या धड्याचे प्रश्नोत्तर आपले झालेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत व्हिडिओ पोहोचण्यास आपली मदत करा. धन्यवाद.